विदर्भाच्याकडे थोडंसं लक्ष द्या. तसा उल्लेख सुधीर भाऊनी केला. पंकजाताई, विदर्भातील पशुसंवर्धन विभागाची रिक्त पद भरण्यासाठी एक ठोस कार्यक्रम आहे. आता तुम्ही काही जागेवर ते कंत्राटी पद्धतीने भरण्याचा मला वाटतं आदेश दिला, पण यामध्ये अनेक प्रश्न सुद्धा जे आपण पाहिलं, ही जनावरं जी दिली जातात ना, ती जनावरं फार निकृष्ट दर्जाची दिली जातात. बिमार, ज्याची किंमत अत्यंत, तुम्हाला माहित असेल कदाचित, एक कुटकी गावातील प्रकाश खेकळे आणि सचिन पाटील या शेतकऱ्यांनी ज्या गायी घेतल्या होत्या, यामध्ये अपेक्षित दूध तर मिळालंच नाही आणि आजारी जनावरांसाठी त्याला 1000 रुपयाचा खर्च आला. ते तुमची जे 25-75% योजना ना विशेष घटक योजनेमधून, असं देऊन काय उपयोग आहे? म्हणजे 80,000ची गाय दाखवली, त्याची मार्केटमध्ये किंमत 40,000ची. 40,000 रुपये वरचे कमवले तुमच्या त्या तिकडच्या अधिकाऱ्याने. याची सगळी चौकशी करावं. या शोषण केलं या बिचाऱ्या शेतकऱ्यांचं. दूध निघत नाही, गरीब जनावर दिलं. जसं ते लातूरमध्ये बैल नसताना शेतकरी नांगराला झुपला होता आणि पण बैल पाठवला, तो बैलही बिमार होता. आम्ही सांगितलं आम्ही बैल पाठवला. अरे बैल पाठवला तर चांगला तरी पाठवा, पण तो बिमार पाठवला. तसंच हे गायी बिमार दिल्या. त्या गायी बिमार दिल्यानंतर दूधही देत नाहीत, उलट शेतकऱ्यावर भुर्दंड पडलाय. हे कटकी गावातील या ठिकाणी आपल्याला माहित आहे. अनेक लाभार्थ्यांना चांगल्या दुभत्या आणि निरोगी गायी देण्याचं काम तुम्ही आता ताई तुमचं करू शकता.